बऱ्याच लोकांना असे वाटते की वॉरंट बिना पोलीस हे तुम्हाला अटक करू शकत नाही. तर याची सत्यता काय आहे हे आज आपण समजून घेऊ. कायदा सिम्प्लिफाईडच्या या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. माझे नाव ॲडव्होकेट साहिल मोरे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS आणि पूर्वीचे CRPC यामध्ये गुन्ह्याची विभागणी ही दोन प्रकारे केली आहे. पहिलं म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजेच एका दखलपात्र गुन्हा, आणि दोन म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे अदखलपात्र गुन्हा. सेक्शन 35 BNSS जर बघितलं तर त्यामध्ये पोलीस हे तुम्हाला वॉरंट विना कधी अटक करू शकतात याच्याबद्दल नमूद केले आहे. तर सेक्शन 35 असे सांगते की जर का तुम्ही एखाद्या पोलीस कर्मी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या समोर एखादा दखलपात्र गुन्हा केला असेल तर त्याला तुम्हाला अटक करण्यासाठी कोणतेही वॉरंट किंवा मॅजिस्ट्रेटच्या परमिशनची काही एक गरज नाही. तसेच जर का तुमच्या विरुद्ध कॉग्निझेबल गुन्हा झालेला आहे अशी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली असेल किंवा तुमच्या विरुद्ध कॉग्निझेबल गुन्हा केली अशी माहिती दिली असेल किंवा तुम्ही एखादा दखलपात्र गुन्हा केला असेल असा संशय देखील असेल तरी पोलीस हे तुम्हाला वॉरंट विना अटक करू शकतात. आता ही अटक का करायचे याच्याबद्दल देखील सेक्शन 35 सांगते. तर सेक्शन 35 अन्वये पुढे तुम्ही असा परत गुन्हा नाही करावा, तसंच तपासात तुमची मदत व्हावी, तसेच तुम्ही पुरावे नष्ट नाही करावे आणि अटक केल्याविना तुम्हाला कोर्टात आणणे शक्य नाही या परिस्थित्या सेक्शन 35 मध्ये सांगितलेल्या आहे. आता एखाद्या पोलीस ऑफिसरने अटक केल्याच्या नंतर तुम्हाला अटक का केले हे कारणे लिखितमध्ये दिले पाहिजेत. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.